मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे सगळेजण हे आता खेळत असतात लुडो, पण अभिषेक दादा हा चीटिंग करत असतो. त्याला 4 पडलेले असतात आणि तो 6 पडले तसं म्हणत असतो आणि त्यामुळे आता आर्था आणि तारा ह्या दोघीही त्याला म्हणत असतात की चीटिंग करू नको, चीटिंग करू नको, चीटिंग करणं चुकीचं आहे. पण तो काही ऐकतच नसतो. मग शेवटी आता लगेचच तारा म्हणते बरं बरं ठीक आहे तुला पडलेत ना 6, मग आता तू पुन्हा खेळ आणि जर आत्ता तुला 6 पडले नाही तर तुला जे काही पडतील कवडी उलटी चालवायची बघा मामा. त्याबरोबर मग आता आनंद म्हणतो की हो बरोबर आहे, आय अग्री. लहान असताना तुम्हाला माहिती आहे का काय करायचं? आम्ही क्रिकेट खेळत असलो ना आणि जर हा हरला ना तर हा बॅट घेऊन जायचा घरी आणि काय म्हणायचं माहिती आहे, बॅट पण माझी आणि बॅटिंग पण माझी, असं असायचं ह्याचं. त्याबरोबर अभयदादा म्हणतो नाही मी काही एवढा चिटिंगखोर नव्हतो आणि आता मी असं काहीही करणार नाही आहे. पण सगळे म्हणतात की नाही तुला आत्ता पुन्हा खेळावं लागेल आणि जर 6 पडले तर इट्स फाईन, बट जर 6 नाही पडले ना तर तुला पुन्हा तुझी सोंगटी मागे चालवावी लागेल आणि तुला हे करावं लागणार आहे म्हणजे लागणार आहे. सो आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. मग आता एवढं सगळ्यांनी फोर्स केल्यामुळे आनंददादा अभिदादा एकमेकाच्या तोंडाकडे बघतात आणि आनंददादा आता म्हणतो कर मुली सांगतात तसं कर. मग अभिदादा आता जसं मुली सांगतात तसं करतो आणि आता 4 परत पडतात आणि 4 तो पावलं मागेच फिरतो. तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात आणि म्हणतात वा हरला अभि हरला. मयुरी म्हणत असते बघ अभ्या, अरे आपल्या मुलीसुद्धा किती सिरियसली हरवत आहेत तुला बघ. त्याबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला आईजी ह्या लगेचच म्हणतात अरे 1 मिनटं, तुम्हाला काही कळतं आहे का? टेन्शन वगैरे काही येत नाही आहे का? मघापासून अक्षय आणि रमाजवळ माझा काहीही कॉन्टॅक्ट होत नाही आहे. तुमच्यापैकी कोणाजवळ तरी त्यांचा काही कॉन्टॅक्ट झाला आहे का? अक्षय आणि रमा कुठे आहेत दोघंजणं हे तुम्हाला कोणाला माहिती आहे का? त्याबरोबर अक्षय हा फिरायला जाणार होता, आज तो आपल्याला सांगून गेला होता घरनं आजी, असं आता आजी म्हणते हो रे ते मला सुद्धा माहिती आहे, पण ते लोक जे मघाशी गेलेत त्यांचा अजूनही काहीही पत्त्या नाही आहे. म्हणून मला आता काळजी वाटू लागली आहे. ती लोक नेमकं कुठं गेली आहेत काही म्हणून माहीत नाही आहे, कसे असतील काय. अरे मगापासून त्यांना फोन लावते पण फोन लागतच नाही आहे. त्यावर मग आता लगेचच इकडे आईजी ह्या म्हणत असतात की असं कसं बरं होत असेल. त्यावर मग अभ्या म्हणत असतो की जाऊ देत ना आजी, अगं कधी हे असं होतच असतं, उगाच तू फार काळजी करू नकोस, तू सोडून दे बरं, तू विचार जास्त करू नकोस, ते फिरायला गेलेत ना येतच असतील. आता अभयदादाला लगेच आठवतं की त्याच्या गुंडांनी सांगितलं होतं की जर आमचे पैसे मिळाले नाही तर आम्ही काहीही करू, आम्ही तुझ्या फॅमिलीकडनं वसूल करू, तुझ्या फॅमिलीला कुणाला तरी किडनॅप करू. त्यामुळे आता हे सगळं इकडे अभयदादाला आठवतं. तर तोपर्यंत इकडे रेवाच्या हातात आता कैची लागलेली असते. रेवा आता कशीबशी कैचीने आता ती स्वतःचे हात सोडवते. तर इकडे ही लोकं मात्र गप्पा मारण्यामध्येच व्यस्त असतात. रेवा आता स्वतःला पहिले सोडवते आणि ती आता विचार करते की पहिलं मला त्या मुलीला शोधून काढलं पाहिजे, तिला शोधलं पाहिजे. आणि मग रेवा ही आता पटकन पहिले स्वतःचे हातपाय मोकळे करून घेते. दुसऱ्या बाजूला आरोहीसुद्धा जागी झालेली असते आणि आरोहीसुद्धा बघते की आपण कुठल्या तरी विचित्र ठिकाणी आहोत. आरोही आता वरडू लागते वाचवा मला वाचवा, आई बाबा कुठे आहात. त्याबरोबर आता इकडे रेवा ही तिच्याकडे पटकन चाललेली असताना आता चुकून रेवाचा धक्का काही बॉक्सेसना लागतो आणि तिच्याकडनं आता काही बॉक्स खाली पडतात. आता काही बॉक्स पडण्याचा वगैरे आवाज आल्याच्या नंतर मग इकडे हे गुंड म्हणतात बघा बरं पुन्हा काय झालं, तिकडे सारखा कसला आवाज येतोय. त्याबरोबर मग त्यातला एक जण उठतो आणि आता तिकडे काय झालं हे बघायला जातो. तर तिकडे आता रेवा ही सुटलेली असते आणि आता रेवा ही त्याला म्हणत असते हे बघ माझ्याजवळ येऊ नकोस, माझ्यापासून लांब राहा, माझ्याजवळ येऊ नकोस, लांब हो. त्याबरोबर लगेचच तो सगळ्याच लोकांना बोलवतो आणि म्हणत असतो अरे इकडे या, हे बघा इकडे काय झालं, ही सुटली, या इकडे या. त्याबरोबर सुटलं कोण हे पाहण्यासाठी सगळेच गुंड तडकाफडकी तिकडे येतात आणि बघतात तर काय रेवा सुटलेली आहे. आता रेवाला अशी सुटलेली पाहून ते लोक म्हणतात की पकडा हिला, पकडा. त्याबरोबर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला आरोही ओरडू लागते आई बाबा वाचवा. त्याबरोबर रेवा तिला हाक मारते हो बाळा मी आहे, मी वाचवेन तुला. त्याबरोबर मग आता इकडे लगेचच रेवा त्या गुंडांना म्हणत असते की मला माझ्याजवळ येऊ नका, मला सोडा, माझ्यापासून लांब राहा. हे बघा जर मला काही केलं ना तर खूप वाईट होईल, त्यापेक्षा मला आणि त्या मुलीला सरळ सोडून द्या, मोकळं करा, आम्हाला मोकळं करा. त्याबरोबर लगेचच इकडे ती म्हणत असते की मोकळं करू
आम्ही तुला सोडत नाही. आणि मग आता लगेचच ते तिच्या जवळ येऊ लागतात. रेवा म्हणते, हे बघा माझ्याजवळ येऊ नका, लांब व्हा. तर इकडे आरोहीसुद्धा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण ती दोरी घट्ट असल्यामुळे आरोहीला सोडवणं स्वतःला जमत नसतं. तर इकडे हा गुंड म्हणतो की अरे बघताय काय, एकटी बाई आहे, हिला इतका त्रास द्या की ही उठूसुद्धा शकणार नाही आणि चालूसुद्धा शकणार नाही, चला हिच्याजवळ चला. त्याबरोबर रेवा म्हणू लागते, गप्प बसा, माझ्याजवळ येऊ नका, कुणी पुढे येऊ नका, नाहीतर मी काहीही करू शकते, पुढे येऊ नका. आता ते गुंड ऐकत नसतात, ते रेवाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे चाललेले असतात. रेवा म्हणत असते, लांब राहायचं माझ्यापासून, लांब राहायचं, मी काय करेन मला सांगता नाही येतं, लांब व्हा. त्याबरोबर इकडे आता आरू ही स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न करत असते, पण तिला जमत नसतं. तर इकडे एक जो माणूस असतो, जो त्यांच्यातला तोतरा असतो, तो बोलू लागतो, अरे ही काय समजते स्वतःला, एकटी बाई आहे आणि आपल्यासारख्या गुंडांबरोबर, आपल्यासारख्या पुरुषांबरोबर भिडायला आली आहे, हिला तर आपण सोडणार नाही, हिची तर वाट लागणार, असं आता ते लोक बोलू लागतात. त्यावर मग त्यातला एक जण म्हणतो, अरे लागणार काय, लागलीच पाहिजे आणि लावा आता हिची वाट, चला लावा. त्याबरोबर रेवा म्हणते, लांब व्हा माझ्यापासून, माझ्याजवळ येऊ नका, लांब व्हा. त्याबरोबर त्यातला एक जण म्हणतो की हिला असं वापरायचं की आता म्हणजे हिला उठतासुद्धा आलं नाही पाहिजे. मग आता त्याच्यातला एक जण तिच्या जवळ जात असतो. रेवा लगेच त्याच्या अंगावरती मागे असलेले बॉक्स फेकून देते. मग दुसऱ्यावरती सुद्धा 2-4 बॉक्स फेकते, तिसऱ्यालासुद्धा आता काठीने मारायला सुरुवात करते. आता असं करता करता ते गुंड सगळेचे सगळे खाली पडतात आणि रेवा त्यांना चांगला चोप देत असते, चांगलं बडवत असते. आणि आता त्यातला एक जण हा रेवावरती पिस्तूल उगारतो. आता रेवावरती पिस्तूल तो उगारतो, त्याबरोबर रेवा ही त्याला काठीनं मारत असते. मग आता रेवा लगेचच त्याच्या हातातली पिस्तूल स्वतः खेचते आणि आता उभी असते. त्याबरोबर इकडे रमा ही मात्र रडत असते, माझी आरू असं ती करत असते. अक्षय तिला म्हणतो, रमा अगं जरा शांत हो, पाणी घे, बरं वाटेल तुला. रमा म्हणते, नको आहे मला, म्हटलं ना मी, मला नको आहे, माझी आरू कुठे आहे, माझी आरू कशी आहे, मला काहीच कळायला मार्ग नाही आहे आणि तुम्हाला काय पाण्याबिण्याचं पडलं आहे, मला काही नको आहे, मला माझी आरू हवी आहे, माझ्या आरूला माझ्याजवळ घेऊन या, असं सगळं ती रडत असते. त्याबरोबर इकडे पोलीस तिला सांगत असतात की काळजी करू नका मॅडम, सापडेल तुमची मुलगी. इतक्यात तिकडे जे इन्स्पेक्टर येऊन ही गोष्ट बोलून जातात की एक गाडी म्हणजे दरीत कोसळली आहे, तेच इन्स्पेक्टर परत येतात आणि सांगतात की साहेब ती गाडी कुठल्या तरी पाचगणीतल्या लोकल माणसांची होती, ती गाडी रेवाची नव्हती. त्याबरोबर मग अक्षय म्हणतो, रमा अगं आता तरी शांत हो, अगं हे बघ रेवा त्या गाडीत नव्हती, म्हणजे आपली आरूसुद्धा नसणार आहे, हां शांत हो. त्याबरोबर इकडे तोच माणूस सांगू लागतो, आणि साहेब एक गाडी रेवाच्या गाडीसारखीच आपल्याला म्हणजे पाचगणीच्या बाहेर जे गोडाऊन आहे तिकडे दिसते. तर त्याबरोबर मग आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नक्कीच ती गाडी रेवाची असणार, कारण म्हणूनच तर रेवा आरोहीला घेऊन गोडाऊनवर पाचगणीच्या बाहेर गेली. चला आपल्याला ताबडतोब तिकडं गेलं पाहिजे, चला. त्याबरोबर मग इन्स्पेक्टर आणि अक्षय वगैरे सगळेच जण गाड्यांमध्ये बसतात आणि यायला निघतात. तर इकडे आता रेवा हिने बंदूक हिसकावलेली असते आणि रेवा आता त्या गुंडांवरती बंदूक रोखते आणि त्यांना म्हणत असते, ए माझ्याजवळ येऊ नका, माझ्यापासून लांब राहा, जर माझ्याजवळ आलात ना तर मी काहीही करू शकते, मी मागे पुढे बघणार नाही, शूट करताना मी सरळ शूट करेन आणि मग काय होईल ते तुमचं तुम्ही बघा, तुमच्या मृत्यूला तुम्ही स्वतः कारणीभूत असाल, मला काही माहीत नाही, मला काही सांगायचं नाही, बघा आता तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा, उगाच त्या मुलीला आणि मला त्रास देऊ नका, आम्हाला सोडून द्या. त्याबरोबर इकडे हा गुंड म्हणू लागतो की अरे असं काय करताय, ही बाई ही भित्री आहे, ही काही करू शकणार नाही आहे, ही काय आपल्याला बंदुकीने उडवणार, चला बंदूक हिसकवा हिच्याकडनं. आणि मग ते लोक पुढे जाऊ लागतात. तर तोपर्यंत त्या ठिकाणी अक्षय, रमा, सगळे पोलीसवाले सगळेच पोहोचलेले असतात. आता त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर त्यांना तिकडे रेवाची गाडी दिसते. रेवाची गाडी बघून रमा लगेचच म्हणते की हो ही रेवाचीच गाडी आहे, मला माहिती आहे ही गाडी तिची. त्याबरोबर मग लगेचच आता रमा ही आरूला मोठ्याने हाक मारते, आरू. त्याबरोबर मग आता अक्षय रमाला म्हणतो, रमा शांत हो तू. त्याबरोबर रमा म्हणते, अहो कशी शांत हो, माझं लेकरू आतमध्ये, काहीही करा पण माझ्या आरूला वाचवा प्लीज, काहीही करा अक्षय. त्याबरोबर अक्षय म्हणतो, तू शांत हो, आरूला काहीही होणार नाही. आतमध्ये रेवा आता इकडे त्या गुंडांना म्हणत असते, हे बघा मी सोडणार नाही आहे तुम्हाला, जीवानिशी जाल त्यापेक्षा सरका मागे, मला त्या मुलीला मिळवून द्या. त्याबरोबर मग इकडे ही माणसं म्हणत असतात की काही करू शकणार नाही आहे, एकटी बाई आहे, चला जवळ. मग ती लोकं चाललेली असतात. त्यावेळी रेवावरती गोळी चालवते. आता रेवाने गोळी चालवल्याबरोबर इकडे रमाच्या काळजात धस्स होतं. अक्षयसुद्धा आता
खूप जास्त घाबरतो. अक्षयला आणि रमाला वाटतं की आता आरोही आपल्याला खरोखर पुन्हा एकदा सोडून गेलेली आहे की काय. आणि मग आता रमा ही पूर्णपणे खचून जाते. अक्षय रमाला सावरतो. रमा मोठ्याने ओरडते, आरू आरू आरोही आरू बाळा. त्याबरोबर अक्षय रमाला म्हणत असतो, रमा रडू नकोस. रमा थांब, शांत हो रमा, धीर सोडू नको. आपल्या आरूला काहीही झालेलं नसणार आहे. रमा हे बघ, रडणं थांबव रमा. त्याबरोबर मग आता इन्स्पेक्टर साहेब जे असतात ते म्हणत असतात की अक्षय साहेब, रमा मॅडम तुम्ही इथेच थांबा, तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही आतमध्ये येणं म्हणजे आरोहीच्या जीवाला बळेने धोका करण्यासारखं आहे. तुम्ही थांबा, आम्ही बघतो काय करायचं ते. त्याबरोबर इकडे आता ही लोक म्हणायला लागतात की अरे बापरे, ही बाई तर पक्की वेडी आहे. ही काय करेल काय नाही काही सांगता येत नाही. आपण इथे थांबायला नको, आपण इकडनं पळ काढलेलंच बरं आहे. चला चला निघा. आणि मग ती लोक तिकडनं पळ काढू लागतात. आता सगळीच माणसं तिकडनं पळून जातात. रेवा ही तरीही पिस्तूल रोखून 2 मिनटं उभी राहते, जेणेकरून ती सगळी गेली आहेत की नाही याची खात्री करते. इकडे आता आरोही ही जीवाच्या आकांताने ओरडत असते, आई बाबा, आई वाचवा, आई बाबा वाचवा. आता आरू एवढी ओरडत असते. मग आता रेवा लगेचच हातातली पिस्तूल तिथे घेऊन पटकन धावत आता आरोहीकडे येऊ लागते. ते आरोहीला हाका मारत असते, आरोही बाळा येते मी सुद्धा, आरोही. त्याबरोबर मग आता इकडे रमा ही रडत असताना अक्षय हा तिला म्हणत असतो, काही झालेलं नसणार आहे आपल्या आरूला, तू जरा शांत हो, तू जरा पॉझिटिव्ह विचार कर. रमा म्हणते, अहो कसा विचार करू, मला आपल्या आरूची खूप जास्त काळजी वाटते हो. आपली आरू कशी असेल, कुठे असेल, काय करत असेल मला कळत नाही हो. त्याबरोबर इकडे आता आरू ही स्वतःला सोडवण्याचे खूप जास्त प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी रेवा पोहोचते. रेवाला बघून आरू खुश होते आणि म्हणते, आंटी तुम्ही आलात. त्यावर मग रेवा तिच्या चेहऱ्यावर हात ठेवते आणि म्हणते, हो आली आहे मी तुला बाहेर काढायला इथून, घाबरू नकोस हां. आणि मग ती आता लगेचच आरूचे हातपाय मोकळे करते, हातपाय सोडते. त्याबरोबर मग आता इकडे रेवाची फार कंडिशन काही बरी नसते. त्यामुळे मग ती आरूला सांगते, तू पुढे हो, मी आलेच. त्याबरोबर मग आता आरू ही आंटी थँक्यू सो मच असं म्हणते. तेव्हा आरूला आता रेवा सांगते, जा बाहेर जा तू, आणि ती तिच्या गालावरून हात फिरवते. त्यानंतर मग आता आरू ही तिकडनं उठते आणि आता आरू तिकडनं बाहेर जाते. आता आरू बाहेर येते पण तिला रस्ता दिसत नसतो. आरू आता आजूबाजूला रस्ता बघत असते आणि फायनली तिला रस्ता दिसतो. ती तिकडे चालू लागते. तर दुसऱ्या बाजूला इकडे रेवा ही मात्र जरा बेशुद्ध अवस्थेत जावी अशीच असते. तर इकडे अक्षय रमाला म्हणत असतो, रमा घाबरू नको, आपल्या आरूला काहीही होणार नाही आहे. आपली आरू आपल्याला पुन्हा नक्की मिळणार. अगं आपली आरू आहे ती, तू कशाला काळजी करतेस, सगळं व्यवस्थित होणार आहे. देव आहे ना आपल्या बाजूने, होईल सगळं व्यवस्थित होईल, देवावर विश्वास ठेव. इतक्यात आता त्या ठिकाणी आरोही येते आणि आरोही आता येताना मोठ्याने अक्षय आणि रमाला हाक मारते, आई बाबा. त्याबरोबर आता आरोहीला बघून अक्षय आणि रमा दोघांच्याही जीवात जीव आलेला असतो. तर रमा आणि अक्षय धावत जातात आणि ताबडतोब आरोहीला जवळ घेतात, आरोहीला मिठी मारतात. तर रमा ही आरोहीला म्हणत असते, आरू बाळा तू ठीक आहेस, तुला काही झालेलं नाही आहे. आरू तू बरी आहेस ना बाळा. त्यावर आरोही ही काहीच बोलत नसते. ती फक्त शांतपणे म्हणजे आईला मिठी मारून गप्प असते. अक्षय तर रडत असतो. अक्षयला काय बोलावं काय नाही, काही म्हणजे काही कळत नसतं, सुचतच नसतं ना, निशब्द झालेला असतो तो. त्याबरोबर आरोही ही रमाला घट्ट मिठी मारते. त्याच्यानंतर रमा म्हणते, आरू बाळा तू ठीक आहेस ना गं. त्यावर आरू म्हणते, हो आई, हो बाबा मी एकदम ठीक आहे. त्याबरोबर मग आरू अक्षयकडे येते आणि अक्षयला सुद्धा मिठी मारते. त्यानंतर मग अक्षयला बरं वाटतं, आता त्याच्या जीवात जीव येतो. मग आरोही आता सांगू लागते की आई बाबा मी एकदम व्यवस्थित आहे. तुम्हाला माहिती आहे तिकडे ना एक आंटी आल्या होत्या आणि त्या आंटीने माझी हेल्प केली. त्या आंटीनेच माझा जीव वाचवला. त्या आंटी खूप ब्रेव आहेत, त्या आंटी सुपर वुमन आहेत. त्याने सगळ्या गुंडांबरोबर फाईट केली आणि मग फाईट करून त्यांनी मला वाचवलं आहे. आई बाबा खरोखर त्या आंटी खूप ग्रेट आहेत. आता आरू एवढं कौतुक करते. अक्षय रमाला आता वाटतं की कुणी वाचवला आरोहीचा जीव. मग आता अक्षय आणि रमा हे आरोहीला विचारतात कोण होती ती. त्याबरोबर इकडे आता लगेचच आरोही ही आता गप्प बसते. त्याबरोबर रमा ही सुद्धा आरूला विचारते, आरू बाळा कोण होती ती आंटी, कुणी केली तुझी एवढी मदत. त्याबरोबर मग आता आरोही ही म्हणत असते, त्या आंटी. अक्षय म्हणतो, कोण होत्या, कुणी मदत केली बाळा. त्याबरोबर मग आता आरोहीला तर रेवाचं नाव रेवा आहे हे माहीतच नसतं ना. त्याबरोबर ती म्हणत असते, सुपर वुमन आंटी, त्यांनीच मदत केली आहे. त्याबरोबर आता त्या ठिकाणी रेवा चालत येते. रेवाला बघून लगेचच आरोही रेवाकडे बोट दाखवते आणि म्हणते, ती बघा
ती आंटी. त्याबरोबर आता रेवाला समोर बघून अक्षय आणि रमा दोघंही पूर्णपणे थक्क होतात. तर आता रेवा एका हातामध्ये बांबू घेऊन एका हातामध्ये पिस्तूल घेऊन त्या ठिकाणी आलेली असते. आता रमालासुद्धा रेवाला बघून आश्चर्य झालेलं असतं. तर रेवा आता त्या ठिकाणी येते आणि उभी असते. रेवाच्या चेहऱ्यावरती आरोहीला वाचवल्याचा एक छोटासा आनंद आणि समाधान दोन्हीही असतं. तिला खूप बरं वाटत असतं आरोहीचा जीव वाचून. आता खरं तर रमाच्याही मनामध्ये तिच्या मैत्रिणीबद्दल चांगल्या भावना ह्या आलेल्या असतात. पण अक्षय हा लगेच बोलतो, हिने वाचवलं तुला. ही आत्तापर्यंत आपल्या घरावर फक्त ह्या मुलीमुळे संकट आली आहेत. रेवा म्हणजे संकटाचं दुसरं नाव आहे, समजलं. त्याबरोबर आता लगेचच पुढे अक्षय म्हणतो, रेवा हा सगळा तुझाच प्लॅन होता ना. हे सगळं तू ठरवून जाणून बुजून केलं होतंस ना. ठरवून तू आमच्या मुलीला किडनॅप केलंस आणि ठरवून तिला वाचवण्याचं नाटक वगैरे केलंस ना. बोल. त्याबरोबर रेवा आता नकारार्थी मान डोलवते आणि आता रेवाला चक्कर येऊ लागते आणि रेवाला चक्कर येऊन रेवा आता खाली कोसळते. आता अक्षयच्या समोर रेवा कोसळते, पण अक्षयला रेवाच्यासाठी बिलकुलच काहीच वाटत नसतं, ना हमदर्दी ना काय. अक्षय हा तिकडे तसाच उभा असतो. अक्षयला हा सर्व ड्रामा आहे असंच वाटतं. रेवा पडताना आता तिच्या हातातली जी पिस्तूल असते तीसुद्धा खाली पडलेली असते. रेवा पूर्णपणे अशक्त झालेली असते. आता रेवा पडल्याबरोबर आरोही धावत येते आणि म्हणते, आंटी आंटी काय झालं तुम्हाला आंटी. त्याबरोबर इकडे रमा ही हा सर्व प्रकार बघत असते. तर आता आरू ओरडत असते, बाबा अरे बघ ना, बाबा अरे प्लीज, बाबा बघ ना त्या आंटींना काय झालं आहे बाबा. आता रेवा बाबा बाबा करत असते. त्यावेळी अक्षय आता डोक्याला हात लावतो. अक्षयला वाटतं की हे सगळं काय चाललं आहे. त्याबरोबर आता आरू म्हणत असते, आंटी आंटी प्लीज उठा ना, आंटी आंटी प्लीज उठा. त्यानंतर आता रेवाला घरी वगैरे आणलं जातं. आता रेवा हिला हाताला पट्ट्या वगैरे लावलेल्या असतात आणि आता रेवा ही झोपलेलीच असते, म्हणजे बेशुद्ध अवस्थेतच असते. आणि तामणकर हा तिच्या पायांजवळ बसून तिची शुद्धीवरती येण्याचीच वाट बघत असतो. आता तामणकरची नजर काही रेवावरून हटत नसते आणि बघताना आता रेवा शुद्धीवरती येते. आता रेवा शुद्धीवर आल्यावर मग ती उठून बसते. तामणकर तिला हळूहळू हळू असं करत असतो. मग रेवा उठून बसते आणि म्हणत असते ती त्यावर लगेचच तामणकर म्हणतो, पहिलं बोलू नको, पहिलं हे दूध पी म्हणजे बरं वाटेल, हे घे. मग लगेचच आता रेवा ही दूध घेते, दूध पिऊ लागते. दूध पिऊन झाल्यावर मग ती म्हणते, ती मुलगी कशी आहे रे. त्याबरोबर मग आता लगेचच तामणकर म्हणतो, कोण आरोही. त्यावर मग आता रेवा म्हणते, रमा अक्षयच्या मुलीचं नाव आरोही आहे का. त्यावर तामणकर म्हणतो, हो आरोही आहे आणि ती अगदी व्यवस्थित आहे, सुखरूप तिच्या आईबाबांजवळ आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही रेवा, मी तुझ्यावरती रागवलो आहे कारण तू मला काहीही न सांगता तिकडे गेलीस. जर तुला ती गाडी दिसली होती तर तू स्वतः एवढी रिस्क घ्यायची काय गरज होती. त्यावर रेवा म्हणते, अरे मला वाटलं की जर मी आत्ता ह्या मुलीची मदत नाही केली तर मी आयुष्यात कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार आणि म्हणून खरं तर मी ते सगळं केलं. मला माफ कर, माझं चुकलं रे. मी तुला सांगायला हवं होतं पण काय करू, परिस्थितीच एवढी गंभीर होती की मला तुला सांगण्यापर्यंतचा वेळ भेटला नाही. विशू म्हणतो, रेवा डार्लिंग अगं पण तुला स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची मुळात काय गरज होती. तू हे सगळं करून काय मिळवलंस, कशासाठी केलंस तू हे सगळं. रेवा म्हणते, सॉरी विशू, माझं चुकलं, मी पुन्हा असं नाही वागणार वेड्यासारखं, पण प्लीज तू माझ्यावर चिडू नको, मला माफ कर. त्याबरोबर विश्वनाथ म्हणत असतो, रेवा डार्लिंग हे बघ तुला काहीही झालेलं मला नाही सहन होत, तुला माहिती आहे ना. त्यावर रेवा म्हणत असते, हो विशू, पण तरीही. विशू म्हणत असतो की रेवा प्लीज आता पण नको, किंतु नको, परंतु नको, तू जरा स्वतःची काळजी घेत जा, कळतंय का तुला. त्यावर ती म्हणत असते, हो विशू मला कळते आहे तुझी काळजी, पण खरंच मला त्या मुलीला वाचवणं खूप गरजेचं वाटलं होतं रे. तिला वाचवलं नसतं ना मी स्वतःला माफ नसते करू शकले, मी आरशात नसते बघू शकले. तर दुसऱ्या बाजूला अक्षय म्हणत असतो, रमा अगं ती एवढीशी रेवा, ती जाते लढाई करते आणि आपल्या मुलीला सोडवून आणते असं आपल्याला मुलगी सांगते आणि आपण तिच्यावर विश्वास ठेवायचा का. त्यावर रमा म्हणते, अहो नाही हो, हे सगळं संशयास्पद आहे, पण विचार करा ना, ह्या सगळ्यामध्ये आपल्या मुलीला काहीही झालेलं नाही आहे. ही गोष्ट खूप मोठी नाही आहे का आपल्यासाठी. त्यानंतर मग आता अक्षय आणि रमा हे रेवाच्या घरी आलेले असतात आणि रेवाच्या घरी आल्यावर आता रेवा ही त्यांना म्हणत असते की तुम्ही म्हणजे काहीही समजा, काहीही प्लॅन वगैरे, पण मी आरोहीचा जीव वाचवला आहे यातच मी समाधानी आहे. त्याबरोबर आता अक्षयला मात्र हे सगळं नाटकच वाटत असतं. तर रमा ही अक्षयकडे बघते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.